नमस्कार शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण आडसाली ऊस लागवड हंगामाची पूर्वतयारी या संदर्भात आपण व्हिडिओ बघणार आहोत. या प्लॉटमध्ये शेतकऱ्यानं ऊस गेल्यानंतर त्याचं पाचट पूर्णपणे बारीक करून पाचट कुट्टी करून मार्च महिन्याच्या दरम्यान हे पाचट जमिनीमध्ये खोल नांगरट करून मुजवलेलं आहे. दीड महिन्यानंतर याच्यावरती रोटर वगैरे मारून ते पूर्णपणे जमिनीत चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिक्स करून घेतल्यानंतर 2 ते जवळजवळ 4 डंपिंग टेलर शेणखत या जमिनीमध्ये मिक्स करून फनपाळी करून या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या एंडला ह्या आडसालीच्या लागवडीसाठी 3.5 फुटाची ही सरी सोडून घेतलेली आहे. आणि ही तुम्ही बघू शकता 3.5 फुटाची सरी ह्यांनी कशी टाकलेली आहे. छान सरी टाकलेली आहे. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला हा शेतकरी याच्यामध्ये या वरंब्यावरती भुईमूग घेणार आहे आणि निम्म्या प्लॉटवरती हा सोयाबीनचं पीक घेणार आहे. आणि हे सोयाबीनचं पीक जवळजवळ 2 महिन्याचं झाल्यानंतर म्हणजे जुलै एंडच्या दरम्यान ह्या सरीमध्ये ऊसाची लागण करणार आहे. रोप पद्धतीनं लागण केली जाते, 2 डोळा कांडी पद्धतीनं लागण केली जाते. आणि ह्या आडसाली ऊसाचं पीक हे जवळजवळ आपल्या जमिनीमध्ये 16 ते 17 महिने राहत असल्यामुळं ऊसाचं उत्पन्न चांगलं येतं. ऊस तुटून जात असताना जवळजवळ 42 कांडीवरती ऊस असतो आणि त्याचं टनेज पण चांगलं मिळतं. आता शेजारी आपण बघता हे ऊस ह्या आडसालीच्याच लागणी आहेत. आपण बघू शकता या शेतकऱ्यांनी आडसालीसाठी रान तयार करून पूर्णपणे याच्यावरती सोयाबीनची लागवड केलेली आहे. सोयाबीनची लागवड तुम्ही बघू शकता किती छानपैकी सोयाबीन उगून आलेलं आहे. आणि मध्ये पाण्यामध्ये सरीमध्ये पाणी दिलं जातं आणि ते बरोबर अशा ठिकाणी सोयाबीन लावलेलं आहे ते आपण पाणी दिल्यानंतर त्याची ओल बरोबर त्या सोयाबीनला लागू शकते. तर याच अशा सोयाबीनमध्ये सोयाबीनचं पीक जवळजवळ 2 महिन्याचं झाल्यानंतर याच्यामध्ये शेतकरी लागवड करतो जेणेकरून आपण ह्या पद्धतीनं जर लागवड केली तर सोयाबीनचं उत्पन्नसुद्धा चांगलं मिळतं. आणि सोयाबीनच्या ज्या काय मुळावरती नायट्रोजनच्या गाठी असतात, तो काय ज्या जीवाणू असतो तो आपल्याला परत ऊसाला मिळू शकतो आणि आपलं आडसाली ऊसाचं उत्पन्न भरघोस आपल्याला मिळू शकतं. हे सुद्धा पीक बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं सरी सोडून सोयाबीन किंवा भुईमूग लागवडीच्या तयारीत शेतकरी आहे चांगल्या पद्धतीनं मशागत करून चांगल्या पद्धतीने सरी सोडून तो तयारीत आपल्या आहे. हे बघा, आपण बघू शकता आडसालीची लागण आणि ऊस किती छान वाढलेला आहे. आता पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर ह्याचे शेतकरी पाचट काढून घेणार आहे. त्याच्यामुळं हवा खेळायला वगैरे मदत होती. आणि आपल्याला असंच परत आपल्याला व्हिडिओमध्ये ऊसाची पाचट काढणे आणि त्यामुळं कशी हवा खेळती वगैरे या संदर्भात मी आपल्याला व्हिडिओ टाकणार आहे. तर या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा.